नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योजना करून YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेत थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत। कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत चला तर आपण व्हिडिओमध्ये पाहू। सदर पहिला बदल करण्यात आलेला आहे की सदर अर्ज करण्याची मुदत ही 31 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती मित्रांनो। मात्र नंतर ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्याला अर्ज भरता येणार आहेत। 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभधारी महिलांना अर्ज करता येणार आहेत। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभधारी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे। हा मोठा बदल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत केलेला आहे। दुसरा असा बदल केलेला आहे मित्रांनो, पहा की या योजनेच्या पात्रतेसाठी आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते, पण आता आदिवासी प्रमाणपत्र लागणार नाही। तर त्याऐवजी काय लागणार आहे पहा, तर त्याऐवजी लागणार आहे रेशन कार्ड, तसेच रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, तसेच TC, तसेच जन्म दाखला यापैकी 4 पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरणार आहेत। आता वय व आदिवास लागणार नाही। तिसरी असा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो, तर सदर योजनेतून 5 एकर जी शेतीची अट होती ती अट काढून टाकण्यात आलेली आहे मित्रांनो। तसेच सदर योजनेत चौथा असा बदल करण्यात आलेला आहे की सदर जी योजना आहे त्या योजनेसाठी वयाची जी अट होती ती वयाची अट वाढलेली आहे, आता 21 ते 65 वर्ष केलेली आहे। पाचवं असा बदल करण्यात आलेला आहे की परराज्यात ज्या महिलांचा जन्म झालेला आहे त्यांना महाराष्ट्रात आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र आदिवास ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच उत्पन्न दाखला जर उपलब्ध नसेल तर काय लागणार आहे पहा, तर पिवळे किंवा केसरी कलरचे रेशन कार्ड उपलब्ध असेल तर ते ग्राह्य धरणार आहेत। तसेच सदर योजनेत कुटुंबातील एक पात्रविहित महिलांचा सुद्धा याच्या योजनेत लाभ घेता येणार आहे। हा पण सातवा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। तसेच आता आपण या योजनेचं माझी लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र आहे। आपण पाहू शकता की इथं हमीपत्र दिलेले आहे, याचा PDF खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपण तिथून डाउनलोड करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या या योजना करून YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।